सांगली हेरिटेज वॉक हा आता गेल्या एक 15-20 दिवसात किंवा महिन्याभरापासून चालू आहे. सो पहिल्यांदा तुम्ही कोणती गोष्ट किंवा कोणती वास्तू घेतली होती? एक आहे की आपण ज्या गावामध्ये राहतो हां. किंवा शहरामध्ये राहतो, जिल्ह्यामध्ये राहतो हं. आणि आपल्याला तिथलाच इतिहास माहीत नसतो. बरोबर. तर तो इतिहास माहीत व्हावा हां. म्हणून आम्ही ही कल्पना पुढे आणली. ओके. आणि सदानंद गाडगीळ जे आहेत, हो. स्वतः तुम्हाला माहित असतील, हो, निवेदक आहेत अतिशय निवेदक आहेत. उत्तम. हो. आणि त्यांचा संयोग चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आहे, ते हां. वेगवेगळे उपक्रम घेत असतात. घेतात. त्यापैकी हा एक उपक्रम आहे, हेरिटेज वॉक. हं. याच्यामध्ये चालणं पण अभिप्रेत आहे, कारण अलीकडे बरोबर. आपण चालतच नाही फारसं. खरं आहे. तर आम्ही सुरुवात केली, तर आपल्याकडे एक पद्धत अशी आहे की सुरुवातीला गणपतीला नमन करायचं अगदी बरोबर. कुठलीही गोष्ट करताना. हं. तर म्हणून आम्ही श्री गणेश मंदिर जे आपलं सांगितलं आहे हो. त्याच्यापासून सुरुवात केली. बरोबर. एक तर हे मंदिर अतिशय सुंदर आहे, याची बांधणी फार सुबक आहे, बरोबर. आवार विस्तीर्ण आहे आणि 5 देव असलेलं एका ठिकाणी असं हे पहिल्यांदाच ठिकाण असेल. त्याशिवाय केंगणेश्वरी पण आहे शेजारी. तर आपली जी केंगणेश्वरी, ह्याला खरं मूळचं नाव आहे तिचं श्री पूर्णेश्वरी, ओके. पूर्णातली देवी. अच्छा. आता त्याला केंगणेश्वरी असं नंतर नाव पडलं. हां, मग आम्ही गणेश मंदिरापासून सुरुवात केली. अच्छा. की हे मंदिर कसं बांधायला सुरुवात झाली, साधारणपणे 1820 ला सांगली संस्थानचे जे संस्थापक होते, चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन, थोरले चिंतामणराव म्हणून ओळखले जातात, ते त्यांची एक गंमत सांगतो तुम्हाला. म्हणजे चिंतामणरावांची एक वैशिष्ट्य असं की त्यांचा जन्म 1775चा, पहिल्या चिंतामणराव पटवर्धनाचा. सवाई माधवरावांचा जन्म सुद्धा 1775चा. आणि दुसरे बाजीराव म्हणून जे प्रख्यात आहेत वेगवेगळ्या कारणानं, त्यांचाही जन्म त्याच वेळचा. अच्छा. ओके. आणि ह्या सवाई माधवरावांच्या कडून ते सवाई माधवराव साधारण कदाचित 7-8 वर्षाचे असतील. अच्छा. आणि हे चिंतामणराव तेवढ्याच वयाचे असतील. त्यावेळेला त्यांना सरदारकीची वस्त्र मिळालेली होती. हो, बरं. इतक्या लहान वयामध्ये. आणि चिंतामणराव पटवर्धन आणि दुसरे बाजीराव या दोघांनाही दीर्घायुष्य लाभलं. अच्छा. म्हणजे जवळजवळ 75 वर्षाचं आयुष्य यांना लाभलं. बरं. दुर्दैवानं सवाई माधवरावांना काही तेवढं लाभलं नाही. तर ह्या चिंतामणराव पटवर्धनांनी हे मंदिर बांधायला साधारण 1820 ला सुरुवात केली. याचं कारण गणपती हे त्यांचं आराध्य दैवत होतं. बरोबर. ते आहे त्यांचं मूळचं गाव कोतवड. अच्छा. कोकणातलं पटवर्धनांचं ह्या. ओके. आणि आता सांगायला हरकत नाही, ते गाव आमचं पण, म्हणजे खुद्द कोकणातलं. गणपती पुण्यापासून जवळ आहे. अच्छा. आणि समुद्र काठ थोडासा लांब आहे, पण अतिशय निसर्ग सुंदर असं गाव आहे. आणि त्या गावामध्ये सुद्धा एकेकाळी अशीच रचना होती की 5 देव भोवतीनं आणि मध्ये गणपतीचं मंदिर. आणि तीच बरोबर त्यांनी इकडं पण राबवलेली आहे कल्पना. बरं. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मिरजेत सुद्धा याच पद्धतीचं एक मंदिर आहे. ते सांगलीच्या गणपती मंदिराच्या आधी बांधलेलं आहे. पण इथं गणपती मध्यवर्ती आहे आपल्याकडं, आणि भोवतीनं शंकर आहे, चिंतामणेश्वरी आहे, चिंतामणेश्वर आहे, असे वेगवेगळे देव 5-4 भोवतीनं आहेत. पण मिरजेतलं जे मंदिर आहे त्याच्यात माधवजी म्हणजे श्रीकृष्ण मध्यवर्ती आहे. अशी थोडी त्याच्यात बदल आहे. तर ह्या गणपती मंदिरापासून आम्ही सुरुवात केली. आणि त्याची कसं बांधकाम झालेलं आहे, त्याची रचना कशी झाली, त्याच्याकरता मूर्ती कशा तयार केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्या अतिशय धर्मनिष्ठ होत्या. धर्माकरता त्यांनी खूप काम केलं. सगळे घाट नद्यांचे त्यांनी, तीर्थक्षेत्रांचे बांधून काढले. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आज आपल्याला काशी विश्वेश्वराचं मंदिर जे दिसतं ते अहिल्यादेवींच्यामुळे दिसतं. आणि त्याचा तिथं त्यांचा पुतळा पण उभा केलेला आहे आता नवीन, ज्याचा जीर्णोद्धार झाल्यानंतर. तर या अहिल्यादेवींनी एक संगमरवरी दगड आणलेला होता त्यावेळेला त्यांच्या हयातीत. आणि तो थोडासा संगमरवरी दगड महाबळेश्वरला शिल्लक होता. ही बातमी चिंतामणरावांना समजली की पुण्यश्लोक अहिल्यादेवीने आणलेला दगड तो शिल्लक आहे. मग त्यांनी जे कोण त्याचे ट्रस्टी होते त्यांच्या चर्चा करून, पत्रव्यवहार करून तो दगड त्यातला काही थोडासा मिळवला आणि त्यातून ह्या मूर्ती तयार केलेल्या आहेत गणपती आणि ह्या सगळ्यांच्या. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे त्या मूर्तीचं. आणि इतर ठिकाणी तुम्हाला फारसं रिद्धी आणि सिद्धी अशा दोन्ही बाजूला आहेत अशी मूर्ती फार गणपतीची क्वचित दिसते. बरोबर. पण सांगलीत मात्र ती रिद्धी आणि सिद्धी ह्या दोन्ही मूर्ती आहेत.
दोन्ही संदेश असा आहे की तुम्ही प्रयत्न पण करा तर तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होऊ शकेल. तर अशा सगळ्या कारणामुळे आम्ही गणपती मंदिराची सुरुवात केली. एक गोष्ट आहे, सांगली नाट्यपंढरी आहे, सांगलीला एक खूप मोठा इतिहास आहे आणि सांगलीच्या इतिहासाबद्दल हेरिटेज सिटी म्हणून आपण ज्याला ओळखतो, त्याच्याबद्दल कुणाला माहिती असेल तर एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे चिंतामणी सहस्त्रबुद्धे. अनेक वर्ष पत्रकारिता सर तुम्ही केलेली आहे, म्हणजे सकाळ असेल किंवा पुढारी असेल, अनेक वृत्तपत्रांना अगदी म्हणतात ना की कुस्ती असू देत, हळद असू देत, कविता असू देत, सगळ्याच दृष्टीनं अगदी खुनापर्यंतचे न्यूज तुम्ही त्यावेळी दिल्या गेलेल्या आहेत या सगळ्या वृत्तपत्रांना. आणि त्याचबरोबर सांगलीच्या पाऊल खुणा, ज्यामध्ये सांगलीमध्ये काय काय गोष्टी होत्या, कशा पद्धतीनं त्याचं निर्माण झालं, या संदर्भात खूपच जाणकार आणि एक म्हणू शकतो की आपण त्याची सखोल माहिती तुमच्याकडे सर आहे. सो हेरिटेज वॉक हा खरंच खूप छान आता चालू झालेला आहे. त्यानंतर बहुतेक तुम्ही अमराईमध्ये सुद्धा, अमराईमध्ये पण आम्ही तो उपक्रम घेतला. तसा अमराई हे सुद्धा एक खरोखर एक सुंदर असं उद्यान आहे. म्हणजे आपल्याला असं दिसतं की त्यावेळेच्या संस्थानिकांची किंवा म्हणजे हे अमराई उद्यान सुद्धा चिंतामणराव पटवर्धन पहिले त्यांच्या कारकिर्दीतच सुरू झालं. म्हणजे त्यांनी तर अशी 22 उद्यानं सांगलीमध्ये तयार केली ती असं म्हणतात त्यावेळेला. तात्यासाहेब मळा होता, हे उद्यान होतं, हिराबाग वॉटरवर्क्स जे आपल्याला माहित आहे अजून. आता इकडे विश्रामबाग आणि या भागात राहणाऱ्या लोकांना फारशी माहित नाही सांगली, मूळच्या सांगलीची. तर हिराबाग वॉटरवर्क्स म्हणून होतं तिथं, जिथं पाणी शुद्धीकरण केलं जायचं, सांगली शहराला पाणी पुरवठा केला जायचा. बरोबर. मग तो तेव्हा सांगली मर्यादित होतं, खडभाग, वखार भाग आणि गावभाग एवढ्या पुरतच सांगली तेव्हा मर्यादित होतं. पण नंतर जसा विस्तार वाढायला लागला तसं मग आपण शुद्धीकरण केंद्र आता मग माधवनगरला सुद्धा आपण नेलेलं आहे. आपल्याला माहित आहे सांगली माधवनगर रस्त्यावर. तर ती हिराबाग हे सुद्धा एक बाग होती मोठी. अजून सुद्धा जर तुम्ही तिथं गेला तर तुम्हाला प्रचंड वृक्ष दिसतील. त्यानंतर मोतीबाग म्हणजे आता जिल्हाधिकारी साहेबांचं जे घर आहे, निवासस्थान आहे, आणि मुख्य न्यायाधीश साहेबांचं जे निवासस्थान आहे त्याला मोतीबाग म्हणायचे. ते संस्थानकालीन आहे ते. आणि तिथं सुद्धा फार सुंदर झाडी बिडी आहे. आज सुद्धा तुम्ही बघितलं तर गच्छ झाडी आहे, त्यावेळीपासूनची झाडी आहे. आणि त्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की 1893च्या दरम्यान असेल की सांगलीतली पाणी योजना पहिली, म्हणजे जे पाणी आपल्या काकडवाडी ओढ्यातनं पाणी सांगलीत यायला लागलं. आणि भाजीव विटा हे वापरले ते, त्याला नळ वापरले ते भाजीव मातीचे. अजून सुद्धा काही ठिकाणी ते नळ सापडतात, कोल्हापूरमध्ये किंवा येतात याच्यापाशी वाटेत, बुधगावला किंवा माधवनगरच्या इथं. तर ते भाजलेल्या मातीचे नळ तयार करून त्यातून पाणी स्वानंद भवन म्हणजे सांगली माधवनगर रस्त्यावरच आहे तिथं आणलं पहिला तलावामध्ये. तिथे एक मोठा तलाव होता त्या ठिकाणी. त्याच्या समोर एक वनस्पती उद्यान पण राजेसाहेबांनी नंतरच्या चिंतामणराव पटवर्धन दुसरे त्यांनी पण तयार केलं. तर तिथं जवळजवळ 268 प्रकारच्या औषधी वनस्पती त्यांनी लावल्या त्या. आणि ते पाणी जेव्हा आणायची सुरुवात झाली सांगलीमध्ये त्यावेळेला तिथे एक कार्यक्रम झाला होता, तो मोतीबाग म्हणजे आता जे जिल्हाधिकारी साहेबांचं निवासस्थान आहे त्याच्या समोर कार्यक्रम झाला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये नाटककार, प्रख्यात नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्यावेळेला अगदी तरुण होते, कार्यकर्ते म्हणा किंवा वक्ते असे. तर त्यांचं तिथं भाषण झालं होतं त्या ठिकाणी, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं. नंतर मग ते क्रांतिकारक झाले. आपल्याला त्यांची मानापमान किंवा स्वयंवर ही नाटकं माहित आहेत, अतिशय सुंदर गाण्यामुळे ती प्रसिद्ध आहेत. पण ते क्रांतिकारक होते. त्यांनी नेपाळमध्ये जाऊन बंदुकीचा कारखाना काढायचा प्रयत्न केला होता काकासाहेब खाडीलकरांनी. हे फार थोड्या लोकांना माहित असेल. कीर्तनकार होते. सांगलीवाडीला त्यांचं दत्त मंदिर आहे खाडीलकरांचं, तिथं ते कीर्तन करायचे सतत, म्हणजे शेवटपर्यंत तिथं कीर्तन करायचे. पत्रकार तर होतेच, आपल्याला माहिती आहे केसरीचे पण ते संपादक होते. तर म्हणून मी अमराई हे मुद्दाम अशा करता घेतलं. हे बोटॅनिकल गार्डन धर्तीवरती आहे. उटीला किंवा म्हैसूरला जे बोटॅनिकल गार्डन आहे त्या धर्तीवर हे राजेसाहेबांनी तयार केलेलं आहे. तिथं अनेक प्रकारचे दुर्मिळ वृक्ष त्यांनी आणून लावलेले होते. आता आपल्याला माहित आहे अशोक हा वृक्ष आपल्याला माहित आहे. तर अशोकामध्ये 2 प्रकार आहेत, एक सीता अशोक म्हणतात आणि एक उलटा अशोक म्हणतात. उलटा अशोक म्हणजे असं त्याची पानं असतात, आणि सीता अशोक नेहमीच्या झाडासारखा असतो. तर हा सीता अशोक नाव का पडलं त्याला, तर अशोकवनामध्ये सीतामाईंना जिथं ठेवलेलं होतं रावणानं, ते अशोक वन होतं, ते अशोकाची झाडं होती तिथं, म्हणून त्यातनं त्याला सीता अशोक म्हणतात. ते आपल्या अमराईमध्ये आहे सीता अशोक. तो आपण प्रवेश केला, एक जुना खूप मोठा फॉसिल ठेवलाय तिथं कोट्यावधी वर्षापूर्वीचा, त्याच्या मागचं झाड आहे ते सीता अशोक आहे. ते कालिदासानं सुद्धा फार, महाकवी कालिदासानं सीता अशोकाचं फार सुंदर वर्णन केले त्याच्या काव्यामध्ये. त्यानंतर हत्तीचे पाय
म्हणून जे वृक्ष ओळखला जातो तो IMA हॉलच्या समोर आहे बघा तुम्ही जो. हो खूपच हो, मोठं त्याचा तो त्याचं आयुष्य जर बघितलं, आम्ही ज्या वेळेला हे कार्यक्रम केला तिथे हेरिटेज वॉकचा, तेव्हा आमच्याबरोबर डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी म्हणून वनस्पती शास्त्रज्ञ पण होते. त्यांना आवर्जून आम्ही बरोबर घेतलं होतं. बरोबर. तर त्यांनी त्या वृक्षाचं सांगितलं हे कमीत कमी 300 वर्षापूर्वीचा तरी वृक्ष असेल, जास्तच पण कमी नाही. एवढे त्याचे विस्तार प्रचंड झालेला आहे. बरोबर. त्यानंतर त्या ठिकाणी पायमोजाचं झाड म्हणून आहे, फकीर वाडगा म्हणून झाड आहे, कदंब नावाचे वृक्ष आणून लावलेलं आहे. चंदनाची झाडं तर प्रचंड होती पूर्वी अमराईमध्ये, चंदनाची. बरोबर. मला आठवते आम्ही सांगली हायस्कूलमध्ये होतो तेव्हा चंदन बटवा असं ते बिया पडायच्या चंदनाच्या, त्या आम्ही सोलून खायचो. ते 5-7 जर तुम्ही बिया खाल्ल्या तर नंतर थोडीशी अशी चक्कर मारल्यासारखं तेलकट असतात त्या खूप. पण आता चंदनाचं झाड दुर्मिळ झालेलं आहे अमराईमध्ये. मधल्या काळात खूप अमराईतले चोरून नेली गेली. बरोबर. पण तरी सुद्धा अजून हे अमराई हे उद्यान सांगलीतले एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर ते नरेंद्र कुलकर्णींनी असं सांगितलं की सांगलीतली म्हणजे सगळ्यात जुन्या म्हणजे सांगली हायस्कूल पर्यंतची सांगली गावभागापासून इथली हवा शुद्ध व्हायला जी कारणीभूत आहेत त्यापैकी एक म्हणजे अमराई आहे. अच्छा. म्हणजे विशेष तुम्ही त्याचं काही यंत्रणा वापरायची गरज नाही, मशिनरी वापरायची गरज नाही, तर अशी ही मशिनरी आहे नैसर्गिक. बरोबर. तर त्याचा ती अमराई असं टिकलं पाहिजे. एकेकाळी असं म्हणतात की जे जुनं सिटी पोस्ट आहे तिथपर्यंत ही अमराई होती एकेकाळी प्रचंड, आणि इकडं माधवनगर रस्त्यापर्यंत खाली होती. हळूहळू त्याचा विस्तार कमी 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 होत आज 12-13 एकरामध्ये ती शिल्लक राहिलेली. म्हणून आम्ही मुद्दाम त्या अमराईमध्ये गेलो आणि ती अमराई लोकांना माहित हवी. म्हणजे एक गोष्ट आहे सर की प्रत्येक वेळी सांगलीचं ज्यावेळी नाव होतं ते 6 गल्ल्यांची सांगली वगैरे इथपर्यंतच त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तेवढंच त्याला हे मिळालेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्तही खूप काही गोष्टी म्हणजे हेरिटेज म्हणून जर बघायला तर सांगली हायस्कूल सारखं एक असं ठिकाण म्हणजे आता तर खूपच नवीन त्याला रंग दिलेला आहे, खूप डागडुजी केलेली आहे, बघण्यासारखं आहे. हो सर, म्हणजे मी एका शूटिंगच्या निमित्तानं मी तिथे गेलो होतो. अशी इमारत मिळणं फार मुश्किल आहे. काशीनाथ घाणेकरचं शूटिंग तिथे झालं होतं. बरं. तर त्याबद्दल काय केवढी बघा, आता आम्ही सांगली हायस्कूल आणि महात्मा गांधी ग्रंथालय, महात्मा गांधी ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः त्या ग्रंथालयाची कोनशिला आहे ती महात्मा गांधींनी बसवलेली आहे. सांगलीत आले ते तेव्हा 1920 ला सांगलीत आले ते. महात्माजी तसे सांगलीत 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत. 1928 ला पण आलेत. त्यावेळी त्यांची मारुती चौकात सभा झाली, ती मारुती मंदिरासमोर. माझ्या पुस्तकामध्ये फोटो आहे त्यांचा त्या सभेचा. महात्माजी बसलेत मंदिराच्या समोरच्या ते पाटावर बसायचे साध्या, त्याच्यावर बसलेले आहेत ते सभेला संबोधन करतायत असं ते सभेचं चित्र आहे. तर महात्माजींच्या हस्ते त्याची कोनशिला बसवलेली आहे आणि लोकमान्य टिळकांनी स्वतः भेट दिलेली आहे की व्यापारी दिवाणजी ह्या लोकांनी हे दुकानदार ह्यांनी वाचनालय सुरू केले, कौतुकास्पद आहे असं. आणि ते त्याचं त्यांनी प्रत तयार करून तिथं ठेवलेली आहे वाचनालयामध्ये. लोकमान्य टिळकांचं जे त्याच्यावरचा अभिप्राय येतो. तर असं हे ऐतिहासिक ग्रंथालय आहे. वि.स. पागे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, फार मोठे विचारवंत होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते, ज्यांनी रोजगार हमी योजनेचा त्यांना उद्गाते म्हणून ओळखलं जातं. तर त्या वि.स. पागेनी रोजगार हमी योजना आणली की रोजगाराची हमी द्यायची. म्हणजे आपल्याला मार्क्सवादामध्ये असं म्हणलेलं आहे की लोकांना नोकरीची हमी द्यायला पाहिजे, परंतु सर्वोदयातून किंवा समाजवादातून गांधीवादातून त्यांनी रोजगाराची हमी ही संकल्पना मांडली. जेव्हा ही सगळी माहिती विनोबांना ते भेटायला गेले, आचार्य विनोबा भावेंना, आपल्याला माहिती आहे विनोबा भावे गांधीजींचे सच्चित त्याचे. तर पागे साहेबांनी हे सगळे गेले आणि त्यांना ही माहिती सगळी सांगितली विनोबांना. तेव्हा विनोबा एवढे हर्षभरीत झाले. ते म्हणले गांधीजींचा विचार आज तुम्ही अंमलात आणलेला आहे, माझ्या जर हातात असतं तर मी तुम्हाला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला असता म्हणले. असं विनोबा तेव्हा म्हणले. असे वि.स. पागे त्यांनी ह्या वाचनालयामध्ये काम केलं, पदाधिकारी म्हणून केलं, त्याच्या विकासाचं काम केलं. लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचा फार मोठा लोभ होता या वाचनालयावरती, म्हणून ते आम्ही वाचनालयामध्ये सुद्धा थोडी माहिती देणार आहे. आणि सांगली हायस्कूल, आता सांगली हायस्कूलची इमारत ही जी आपल्याला दिसते ती 1907 साली बांधलेली आहे. ब्रिटिश व्हिक्टोरियन शैली म्हणतो त्या शैलीमधलं ते बांधकाम आहे. गॉथिक शैली आहे, व्हिक्टोरियन शैली आहे, हिमाडपंथी शैली आहे, अशा वेगवेगळ्या बांधकामाच्या शैली आहेत. तर त्यातली ही व्हिक्टोरियन शैली आहे. उंच अशी उंची खूप ठेवलेली आहे. 4 खोल्यानंतर 1 हॉल अशी त्याची रचना त्यावेळेला केलेली आहे. आणि आज सुद्धा तुम्ही बघा किती भक्कम आहे ते त्याचं सगळं संपूर्ण बांधकाम. त्याच्यावरती एक घड्याळ आहे त्या हायस्कूल वरती. तर ते घड्याळ तेव्हा चालू होतं बरं का, म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं आपलं
42 क्रांतीच्या वेळेला. तर काही मुलांनी त्यावेळेला आंदोलन केलं याच्यामध्ये हायस्कूलमध्ये. हे हायस्कूल आपल्याला दिसते 1907 साली त्याची इमारत बांधली गेली, पण प्रत्यक्षात या हायस्कूलची सुरुवात 1864 ला झालेली आहे. संस्थान काळामध्ये हे स्टेट हायस्कूल म्हणून ओळखलं जायचं पहिल्यांदा. काही दिवस ते राजवाड्यामध्ये सुरू होतं. म्हणजे आता जो राजवाडा म्हणून आपण गणेश दुर्ग वरे म्हणतो, जुनं कलेक्टर ऑफिस होतं. आता काय आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय की विश्रामबाग, गव्हर्नमेंट कॉलनी किंवा इतर विस्तारित भागाच्या लोकांना अजून गावातली सुद्धा आता माहिती राहिली नाही. तर तिथं हे हायस्कूल पूर्वी चालू होतं आणि त्यानंतर मग ही इमारत बांधली गेल्यानंतर मग इकडे आलं. तर हे स्टेट हायस्कूल होतं आणि समोरचं जे मैदान आहे छत्रपती शिवाजी क्रीडांगण, हे त्या हायस्कूलचं मैदान आहे. खास हायस्कूल करता म्हणून ते दिलेलं आहे संस्थांनं. नंतर हे दोन्ही मैदान ते गेलं नगरपालिकेकडं आणि स्टेट हायस्कूल गेलं शासनाकडं संस्थान विलिनीकरणाच्या वेळेला. मग नंतर ते लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे आलं. तर ते घड्याळ इतकं अप्रतिम होतं. 2 घड्याळ सांगलीतली अतिशय प्रसिद्ध होती. एक म्हणजे आरवाडे हायस्कूलवरचं घड्याळ, ते अलीकडची तसं, परंतु सांगली हायस्कूलचं घड्याळ फार जुनं घड्याळ. तर स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेला काही मुलांनी असं ठरवलं होतं की ते घड्याळ फोडायचं, आंदोलनाचा एक भाग म्हणून. मग तेव्हा एक प्राचार्य गोखले, मुख्याध्यापक गोखले म्हणून त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक होते, त्यांना ही बातमी समजल्यावर त्यांनी त्या विद्यार्थ्यांना बोलवून घेतलं. त्यांना म्हणले की स्वातंत्र्य युद्धाला माझाही पाठिंबा आहे म्हणले. मी काय स्वातंत्र्य युद्धाच्या विरोधात नाही, परंतु आणि तुम्हालाही माझा पूर्णपणे पाठिंबा आहे, पण मला असं कळलं की तुम्ही ह्या घड्याळावर दगड मारणार आहे, ते फोडणार आहे. जर हे घड्याळ फोडून जर स्वातंत्र्य मिळणार असेल तर माझा पहिला दगड मी मारतो म्हणले. परंतु ते फोडू नका. काही काळानंतर ह्या इमारतीला संपूर्ण ताजमहालाचं स्वरूप येईल, लक्षात ठेवा, असं त्यावेळेला ते मुख्याध्यापक गोखले सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणले. ते तर ती सांगली हायस्कूलची इमारत, ती आमराई हे मुद्दाम त्याच्या शेजारी घेऊनच तिथं बांधलेली आहे ती इमारत. आमराई मुलांना आमराईमध्ये जाता यावं, आमराईचं सानिध्य मिळावं, आमराईतल्या वृक्षांची ओळख व्हावी मुलांना. आम्ही सांगली हायस्कूलमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा आम्ही सगळे आमराईमध्ये सारखे जायचो शेजारी, कारण तेव्हा कंपाऊंड वगैरे पण काही नव्हतं, सहज सलग जायचं. त्यानंतर तुम्ही खुद्द सांगली हायस्कूलमध्ये जर बघितलं तर तिथं प्रचंड मोठे वृक्ष आहेत. एक चिंचेचा वृक्ष आहे, प्रचंड वृक्ष आहे. म्हणजे त्या खाली आम्ही लेझिम शिकलेलो आहे. त्या खाली मुल्ला म्हणून आमचे शिक्षक होते तेव्हा, ते इतकं अप्रतिम लेझिम शिकवायचे आम्हाला त्या ह्याच्यात. आता मी कुठं फारसं कधी बघितलं नाही. तर आम्ही लेझिमची सुरुवात करताना तेव्हा भारत माता की जय असं म्हणायचं, मग सुरुवात करायची. ते मुल्ला सरांनी आम्हाला त्यावेळेला शिकवलेलं आहे. त्या चिंचे झाडाखाली विनोबा भावे आलेले आहेत, त्यांचं प्रवचन झालेलं आहे त्याच्या खाली, त्या चिंचे झाडाखाली. असं हे सांगली हायस्कूल. टेक्निकलची सांगलीतली जी सुरुवात झाली, टेक्निकल सांगली हायस्कूलला जोडून ती अटच होती शासनाची लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हे देताना हायस्कूल, की तुम्ही टेक्निकल एज्युकेशन दिलं पाहिजे. तर टेक्निकल एज्युकेशनची सुरुवात सांगली हायस्कूलमध्ये पहिल्यांदा झाली आणि मग नंतर लठ्ठे टेक्निक तंत्रनिकेतन त्यातनं सुरुवात झाली. म्हणून सांगली हायस्कूलचं महत्व फार मोठं आहे. सांगलीमध्ये अशा बऱ्याचशा वास्तू आहेत. आता जर जस्ट बोलताना तुम्ही गणेश दुर्ग हा विषय आता जस्ट बोलला, आम्ही घेणार आहे हेरिटेज मध्ये. गणेश दुर्ग असेल किंवा जे जुनं कोर्ट आपण म्हणू, त्या सुद्धा वास्तू खूपच. कोर्टाची इमारत आणि ही इमारत आता जी आपण सांगली हायस्कूलची म्हणतो, ही दोन्ही एकाच वेळेला बांधलेल्या. दोन्ही तुम्ही साल जर बघितले 1907 त्याच्यावरती लिहिलेलं आहे अजून सुद्धा. त्याचा सुद्धा एक मोठा इतिहास आहे. म्हणजे सांगली संस्थांमध्ये एक अधिकारी होते, म्हणजे ते सांगली संस्थांचे कारभारी पण होते आणि सांगली नगरपालिकेचे मुख्याधिकारी पण होते. ते एकाच वेळेला पोस्ट होती ती त्यांची. 1875 ला सांगली नगरपालिकेची स्थापना झालेली आहे. तर तेव्हापासून ते संस्थांकडेच होत होते. तर कॅप्टन R.C. बर्क हे संस्थांचे कारभारी आणि आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी असे म्हणून काम करत होते. हे R.C. बर्क जे होते ते मूळचे आयरिश होते, आयर्लंड मधले होते. तुम्हाला माहित असेल, आपण ज्याला ग्रेट ब्रिटन म्हणतो, ग्रेट ब्रिटन म्हणजे नुसता केवळ इंग्लंड नव्हे, तर इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड मिळून ग्रेट ब्रिटन तयार झालेला आहे. आणि आयर्लंडचा आणि स्कॉटलंडचा थोडासा नंतर झाला, पण आयर्लंड आणि इंग्लंड यांचा संघर्ष कायम होता. म्हणजे आयर्लंड हे स्वातंत्र्याकरता प्रचंड लढत होतं सतत. त्यामुळं ब्रिटिशांना नेहमी ती डोकेदुखी होती आयर्लंडची, आयरिश लोकांची, की ते आयरिश लोक आपल्यावर कायम हे करतायत, स्वतंत्र होण्याकरता लढा करतायत. जसं भारताचा लढा होता तसाच ते म्हणत होते, आम्ही इंग्लिश नाही, आम्ही आयरिश आहोत, असं त्यांचं हे होतं. मग काही अधिकाऱ्यांना त्यांनी नेमलं
एवढ्या करता म्हणजे एवढ्या थोडंसं करता. त्यांना समाधान वाटावं म्हणून. त्यापैकी एक आयरिश अधिकारी म्हणजे कॅप्टन R.C. बर्क होते. ओके. तर ते ब्रिटिशांची नोकरी करत होते, पण संस्थांचं हित पहिलं बघत होते. हो तर त्यावेळेला तुम्हाला माहित असेल की सांगली संस्थान ही अतिशय समृद्ध, हो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काही जी समृद्ध संस्थान होती किंवा महाराष्ट्रात म्हणू, हो. त्यापैकी सांगली एक संस्थान होतं. तर बरोबर. सांगली संस्थानचं उत्पन्न खूप चांगलं होतं आणि सांगली संस्थानची हद्द कर्नाटकात तुंगभद्रेच्या काठापर्यंतची होती. हो. बेळगाव होतं, शहापूर, बेळगाव नव्हतं खुद्द, पण शहापूर याच्यामध्ये होतं. अच्छा. शिरहट्टी होतं तुंगभद्रेच्या काठावरचं सांगली संस्थानमध्ये, तेरदाळ होतं. तर अशी अनेक गावं, मंगळवेढा होतं सांगली संस्थानमध्ये. तर हे संस्थान खूप समृद्ध होतं. अच्छा. त्यामुळे पैसे खूप दिसत होते संस्थानकडे जमा झालेले. बरोबर. म्हणून त्या बर्कने राजेसाहेबांना, चिंतामणराव पटवर्धनांना, तेव्हाच्या राजेसाहेबांना सल्ला दिला की राजेसाहेब म्हणले तुम्ही हे पैसे असे ठेवले तर ब्रिटिश सरकारची नजर जाईल त्याच्यावरती. म्हणजे ते खरं म्हणजे ब्रिटिश सरकारचे अधिकारी बरं का, पण ते ब्रिटिश सरकारची नजर जाईल त्याच्याकडे आणि ते पैसे काढून घ्यायचा विचार करतील. बरोबर. तर आपण काय करूया म्हणले, 2 मोठ्या चांगल्या इमारती आपण बांधूया संस्थांचे आणि त्याच्याकरता बजेटमध्ये पैसे तरतूद धरूया ती टोकन हे म्हणून. बरोबर. मग राजेसाहेब म्हणले काय हरकत नाही. मग सांगली हायस्कूल आणि सांगलीचं कोर्ट जुनं, या 2 इमारती कॅप्टन बर्कनी राजेसाहेबांच्या संमतीनं बजेटमध्ये धरल्या. अच्छा. आणि मग आणि सांगली नगरपालिकेची जुनी इमारत, तुम्ही आता जर नगर महापालिकेत गेला तर महापालिकेची नवीन इमारत एका बाजूला आणि एका बाजूला एक छपरी इमारत दिसते तुम्हाला. बरोबर. हो. ती सुद्धा बर्कच्या कारकिर्दीत सुरुवात झाली त्याची. खाली पाटी आहे अजून सुद्धा, कॅप्टन R.C. बर्क यांच्या हस्ते कोनशिला अनावरण म्हणून तिथं आहे. हो हो. आपण ह्या सांगलीकर म्हणून ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बघत नाही, बघत नाही, माहितही नाहीत लोकांना. माहिती आपण रोज सांगली नगरपालिकेत महापालिकेत जातो, पण ही पाटी सुद्धा कधी बघितलेली नसते आपण. खरंय खरंय. चांदीची थापी देऊन कामगारांनी सत्कार केला होता R.C. बर्कचा त्यावेळेला, जेव्हा कोनशिला समारंभ झाला तेव्हा तिथं. अच्छा अच्छा. तर हे बर्क इतके कर्तव्य दक्ष अधिकारी होते की ते रोज सकाळी घोड्यावरून रपेट करायचे. तेव्हा जी काय सांगली असेल ती, बरोबर. आता सर काय एवढा शहर मोठं नव्हतं, पण ते घोड्यावरून रपेट करायचे. पूर्वीच्या काळात असं पद्धत होती, ICS जे अधिकारी असायचे म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस मधून आलेले, नंतर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS आलं. बरोबर. हे ICS अधिकाऱ्यांना आणि IAS मधल्या सुद्धा पूर्वीच्या अधिकाऱ्यांना, जुन्या पहिल्या, घोडेस्वारी ही फार प्रमुख असायची त्यांच्यावरती. म्हणजे ती घोडेस्वारी त्यांना करावीच लागायची कलेक्टरना वगैरे अशी. तर ते R.C. बर्क हे घोड्यावरनं सबंध सांगलीत रपेट करायचे. कुठं कचरा उठवलेला नाही, कुठं पाण्याची टंचाई आहे, ह्याची सगळी चौकशी करायची आणि त्याचं निवारण करायचे. एक आयरिश अधिकारी आयर्लंड मधनं इथं येतो. आज आपल्याला फक्त ग्लासगो वगैरे काही गावं माहित आहेत, आयरिश शहरं माहित आहेत आयर्लंड मधली, पण आयर्लंड मधला अधिकारी इथं येतो आणि इतकं प्रामाणिकपणे तळमळीनं काम करतो, हे वैशिष्ट्य आहे. 10ला आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चिंतामणराव पटवर्धन दुसरे आणि R.C. बर्क यांची आणखी एक कामगिरी म्हणजे सांगलीमध्ये रेल्वे आणली त्यांनी. अच्छा. 1907 साली. बरोबर. जो मिरजेचाच फाटा आहे, मिरज पुणे रेल्वेचा फाटा आहे, जो शाहू महाराजांच्या मुळे सुरू झाला. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरचे, त्यांच्या प्रेरणेनं आणि पाठपुराव्यामुळे सुरू झाला. त्या रेल्वेचा फाटा मिरजेतनं सांगलीपर्यंत हा कॅप्टन बर्क आणि चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांच्या कारकिर्दीत सांगलीमध्ये आला. म्हणजे जो सिटी पोस्टला तिथं पूर्वी स्टेशन होतं. बरोबर. आणि तिथून एक रेल्वे जायची, मीटर गेज होती ती. अच्छा. आणि सांगली मिरज शटल सर्व्हिस होती ती रेल्वेची. तर अगदी आपल्याला आश्चर्य वाटेल, दिलीप कुमार वगैरे अभिनेते सांगलीत आले तेव्हा त्या रेल्वेनं आलेले आहेत. नंतर मिरजेतनं मग ते मेलनं किंवा डेक्कन मेलनं वगैरे गेलेत. पण ते मिरजेतून आपल्या इथे येताना त्या रेल्वेनं आलेले आहेत तिथं. आणि गमतीची गोष्ट सांगतो, बहुतेक दिलीप कुमारांच्या बाबतीतच ज्यांना कार्यक्रम होता सांगलीमध्ये, थोडा उशीर होणार होता म्हणून ती गाडी रोखून ठेवली होती थोडा वेळ. दिलीप कुमार येणार आहेत म्हणून त्या ह्याच्यामध्ये. तर ती रेल्वे आणि गणेशदुर्गाचं तुम्ही जे म्हणला, ते गणेशदुर्ग असाच वैशिष्ट्यपूर्ण. त्याची साधारणपणे 1810 साली या पहिल्या चिंतामणरावांनी बांधकामाला सुरुवात केली. खरं म्हटलं तर ब्रिटिशांनी नंतरच्या काळात म्हणजे 1818ला पेशवाई बुडाली, आपल्याला माहित आहे. तह झाला दुसऱ्या बाजीरावचा आणि इंग्रजांचा, आणि ब्रिटिशांनी सगळं राज्य ताब्यात घेतलं. त्यानंतर मात्र त्यांनी कुठलाही किल्ला बांधून दिला नाही, किंबहुना खरं म्हणजे त्याच्याही आधी फारसा बांधून दिलेला नव्हता. तरी काही किल्ले बांधले गेले असावेत असं म्हणतात. त्यापैकी हा आपला सांगलीचा किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे हा. हो बरोबर. असं आपल्याला म्हणायला हरकत नाही की संपूर्ण आशियामधला शेवटचा भुईकोट किल्ला असेल तर तो गणेशदुर्ग आहे, बांधलेला. कारण बाकीचे किल्ले जुने आहेत. बरोबर. म्हणजे उदगीरचा भुईकोट किल्ला आहे किंवा विसापूरचा भुईकोट किल्ला आहे,
आपल्याला. मिरजेचा तर फार प्राचीन आहे. मिरजेचा सुद्धा लोकांना माहित नाही. बरोबर. 1000 ते 1200 वर्षापूर्वी बांधलेला मिरजेचा किल्ला होता. हो. 35 बुरुज होते मिरजेच्या किल्ल्याला. आता एक कसा बसा बुरुज शिल्लक राहिलेला आहे. शिलाहार राजा भोज त्यानं तो किल्ला बांधला. म्हणजे भोज घराण्यानं बांधला. एखाद दुसरा पुढचा राजानं काही थोडं पूर्ण केलं असेल. बरोबर. 35 जवळजवळ बुरुज असलेला हा किल्ला होता. आणि आजचं जे मिरज सबंध किल्ल्यातलं मिरज म्हणतात ते सगळं त्यामध्ये आतमध्ये होतं. हा अच्छा. किल्ला अतिशय दुर्धर होता जिंकाय करता. प्रचंड अवघड होता तो किल्ला. त्याच शिलाहार घराण्यानं पन्हाळ्याचा किल्ला बांधलाय. अच्छा. ओके. पन्हाळाचा किल्ला आहे तो सुद्धा. तो शिलाहार घराण्यानेच बांधलेला आहे. हा, हा. तर या मिरजेच्या किल्ल्याला अनेकांनी जिंकायचा प्रयत्न केला. सिंघणदेव यादवानं मिरजेमध्ये आलेला होता. देवगिरीचा यादव. तो खाली सौंदत्तीपर्यंत गेला होता. सुगंधवती म्हणायचे तेव्हा सौंदत्तीला. तो इथं खिद्रापूर पर्यंत आलेला होता. त्याच्या शेजारी एक लढाई झालेली आहे. शिलाहार राजा भोज आणि सिंघणदेव यादव, देवगिरीचा यादव यांच्यामध्ये. ती झाली सैनिक टाकळीला. आपण जर खिद्रापूरकडे गेलो तर सैनिक टाकळी म्हणून एक गाव लागतं. बरोबर. हो. त्या ठिकाणी ही लढाई घनघोर लढाई झाली बरेच दिवस. आणि राजा भोजचा पराभव झाला त्या लढाईमध्ये. सिंघणदेव भयंकर पराक्रमी होता. मग त्यानं त्या राजा भोजला त्यानं बांधलेल्या किल्ल्यावरतीच पन्हाळ्यावरती कैदेत ठेवलं होतं तिथं. आणि त्या सैनिक टाकळीच्या वैशिष्ट्य असं की आजही त्या गावामध्ये सैनिकाची परंपरा आहे. बरोबर. त्या गावातले अनेक लोक सैन्यामध्ये एक सैनिक असतो. हा, ते सैनिक टाकळी नाव म्हणते. तिथं लढाई झाली तिथे. ओके. नंतर खिद्रापूरचं जे कोपेश्वराचं मंदिर आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार यांनी केला. सिंघणदेव यादवानं केला. त्याचे शिलालेख आहेत अजून तिथं. आणि कुदळ दामवाड म्हणजे कुरुंदवाड आणि त्याच्या पलीकडचं राजापूरचं आता बंधारा आहे असं आपण बघितलं तर. त्या राजापूरच्या बंधाऱ्याच्या पलीकडे कर्नाटकातलं शिरगुप्पी आणि जुगुळ अशी गावं लागतात. तर ते जुगुळ आणि शिरगुप्पी आणि कुदळ दामवाड म्हणजे कुरुंदवाड यांचा ते शिलालेखात उल्लेख आहे. देवाकरता दिलेली ती गावं आहेत ती. कोपेश्वराकरता म्हणून सिंघणदेव यादवांना दिलेली आहेत. ते सिंघणदेव यादव आपल्या दंडोबा डोंगरापर्यंत येऊन गेलेले आहेत. दंडकेश्वराचं जे मंदिर आहे ते त्यांनी बांधलेलं म्हणतात. ते डोंगराचं मंदिर आहे असं. हो. बरोबर. हा, ते तिथपर्यंत येऊन गेलेले आहेत. तर मिरजेचा मी तुम्हाला सांगत होतो, मिरजेचा किल्ला अतिशय जबरदस्त किल्ला बांधलेला होता. काय बांधणी केली असेल त्याची त्यांनी त्या. तर त्या किल्ल्याला शेवटी जिंकला तो हसन गंगू बहामनीनं. आपल्या सगळ्यांना इतिहासात आपण शाळेमध्ये असताना बहामनी साम्राज्य असं म्हणतो. ज्याची नंतर 5 चक्र झाली. आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बिदरशाही, विराजशाही आणि निजामशाही ही 5 त्याची शक्ल झाली नंतर. त्या हसन गंगू बहामनी त्या संस्थापक त्या बहामनी घराण्याचा त्यानं त्या किल्ल्याला मोर्चे लावले. आणि असं म्हणतात की त्याला जो प्रतिकार कडवा झाला किल्ल्यातनं ते राणी दुर्गावती म्हणून होत्या त्या. आणि त्या यादव असाव्यात असा एक तर्क आहे. पण अजून त्यांच्याबद्दलची माहिती कुठे मिळत नाही. त्यांनी खूप दिवस किल्ला लढवला तो. पण शेवटी त्यांचा नाईलाज झाला आणि तो किल्ला पडला. तो बरेच वर्ष किल्ला लढवल्यानंतर पैसे कमी पडले हसन गंगू बहामनीला. सैन्याला द्यायला पगार द्यायला पैसे राहिले नाहीत. मग आणि त्याच वेळेला कळंबी जवळ मिरजेजवळचं कळंबी गाव आहे. तिथे एक तलाव खणायचं काम चाललं होतं ह्या सैन्याकडनं, बहामनी सैन्याकडनं. ते तलाव खोदता खोदता त्यांना मोठं डबोलं तिथं सापडलं, धन सापडलं, पैसे सापडले. त्या पैशातनं मग त्यानं घेऊन ते किल्ल्याला मोर्चे लावले आणखी जास्त ताकदीनं. आणि तो किल्ला ताब्यात घेतला. मग तो बहामनी साम्राज्य ताब्यात गेला. नंतर तो मोगलांकडे गेला. मग तो आदिलशाहीकडे किल्ला गेला. शेवटी तो किल्ला सगळ्यात जमला तर राजर्षी आपले सातारचे शाहू महाराज त्यांनी स्वतः जिंकलाय. त्यांनी स्वतः हजर राहून तो किल्ला जिंकलेला आहे, मिरजेचा किल्ला. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पण येऊन गेले. त्या किल्ल्याला त्याने वेढा घातलेला होता. फक्त तो काय झालं तेव्हा आदिलशाहीचं राज्य होतं किल्ल्यावरती. आदिलशाहीचा अंमल होता. तेवढ्या सिद्धी जोहर आणि फाजल खान हे विजापूरहून महाराजांच्यावरती चाल करून यायला लागले, ते स्वारी करायला. विजापूर वेस तुम्हाला माहित आहे मिरजेमधली. विजापूर वेस म्हणजे विजापूरकडनं येणारी वेस ती. तिथनं ते येणार होते. हे कळल्यानंतर महाराज तिथनं बेडा उठवला महाराजांनी आणि मग पन्हाळा किल्ल्यावरती गेले. मग पन्हाळ्याला वेढा घातला सिद्धी जोहर आणि फाजल खाननं. मग महाराज पन्हाळ्यावरून निसटले ते विशाळगडावरती गेले. त्यावेळेला वाटेत बाजीप्रभू देशपांडेंनी गजाखिंडीतला लढाई केली. हा इतिहास आहे तो त्याचा. म्हणजे त्याची सुरुवात खरं म्हणजे तिथून झालेली आहे. अफजल खानाचा वध झाल्यानंतरची घटना ही. त्याच्यानंतर म्हणजे सांगलीमध्ये इतक्या सगळ्या घडामोडी, हो, इतक्या पाऊलखुणा म्हणजे खरंच आहे की एक एक मिरजेची संगीत नगरी आहे. हो, बरोबर. मिरजेमध्ये संगीताची फार मोठी परंपरा आहे. मिरजे अब्दुल करीम खान साहेब संगीत रत्न हे एवढे जबरदस्त संगीतकार होते की त्यांनी हिंदुस्थानी संगीताला एक वेगळं वळण लावलं.
किराणा घराणं म्हणजे त्यांचं बरोबर. प्रसिद्ध आहे. आपल्याला माहित आहे जयपूर घराणं, किराणा घराणं, ग्वाल्हेर घराणं अशी संगीताची घराणी आहेत. हो. तर त्यांनी संपूर्ण ह्याला संगीताला त्यांनी वेगळी दिशा दिली. ते अब्दुल करीम खान मिर्जेमध्ये येऊन राहिलेले होते. बरोबर. तर त्यांनी त्यावेळेला सरस्वती विद्यालय आणि आर्य संगीत विद्यालय अशी 2 विद्यालय करीम खानने सुरू केलेली होती मिर्जेमध्ये. आणि स्वतः अब्दुल करीम खान असं सांगायचे की भारतीय संगीताचा उगम हा सामवेदापासून झालेला आहे, असं ते स्वतः सांगायचे, ठामपणे सांगायचे. त्यांनी शिर्डीच्या साईबाबांची सुद्धा भेट घेतली ती. तर परत कधीतरी आपण त्याच्याबद्दल बोललोच याच्यावर. पण एक आहे, सांगलीमध्ये इतकी वैशिष्ट्यपूर्ण अशा जागा आहेत. म्युझियमच्या बाबतीत मला एक हे म्युझियम तसं संस्थान काळातच स्थापन झालं. डॉक्टर राधाकृष्णन जेव्हा उपराष्ट्रपती होते तेव्हा त्या म्युझियमचं उद्घाटन त्यावेळेस झालेलं होतं. नंतर मग ते राज्य सरकारकडे गेलं, आता पुरातत्व विभागाकडे आहे राज्य सरकारच्या. या म्युझियमचं वैशिष्ट्य असं की त्यामधले काही कलाकुसरीच्या वस्तू आहेतच, काही चिनी बनावटीच्या वस्तू आहेत, ग्रीक देवतांचे पुतळे आहेत. तुम्ही जर पाहिले तर ते अप्रतिम पुतळे आहेत म्हणजे त्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्र, म्हणजे आबालाल रेहमान असतील किंवा धुरंधर चित्रकार असतील आणि जेम्स वेल्स यांची अतिशय अप्रतिम अशी चित्र त्या संग्रहालयात आहेत. तर त्यातलं एक चित्राचं तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो, 2 चित्रांचं सांगेन. एक गंगावतरण म्हणून एक चित्र आहे की त्या गंगा भगीरथानं प्रयत्न करून आणली, आपल्याला माहित आहे, खटपट करून, म्हणून तिला भागीरथी म्हणतात गंगेला. तर ती गंगा खाली उतरत असताना ती जी डेप्थ आहे, तुम्ही चित्रकलेची तुम्हाला माहिती आहे, तर चित्राला डेप्थ जी असती ती इतकी जबरदस्त डेप्थ दाखवली, खरोखरच गंगा खाली उतरते असं आपल्याला वाटतं. आणि जवळजवळ 200 वर्ष झाली असतील चित्र काढून ते. अजून सुद्धा तो कलर, वॉटर कलर वापरलेले आहेत त्याच्यामधले, तर ते अजून सुद्धा तसेच कलर आहेत. दुसरं महत्वाचं चित्र म्हणजे 1790 मध्ये काढलेलं नाना फडणवीसांचं चित्र, म्हणजे पेशवाईतले 3.5 शहाणे म्हणून जे ओळखले जायचे ते नाना फडणवीस, त्यांना समोर बसून ते चित्र काढलेलं आहे. अजून सुद्धा म्हणजे आता किती वर्ष झाली बघा, 235 वर्ष झाली त्या चित्राला काढल्यानंतर, जेम्स वेलनं काढलेलं चित्र आहे. तर त्या चित्रात त्या नानांच्या गळ्यातला जो मोत्याचा कंठा आहे, अजून सुद्धा त्याच्यावरचं पाणी दिसतं आपल्याला त्या कंठातलं. इतकं अप्रतिम चित्र त्यानं काढलेलं आहे. सवाई माधुरांचं पण चित्र आहे त्याच्यामध्ये. तर अशी काही चित्र फार सुंदर आहेत. एक गोष्ट होती, सांगलीकरांना खरं तर एक विनंती आहे, पण तशीच चित्र अतिशय अप्रतिम चित्र औंधाच्या म्युझियम मध्ये आहेत, तिथं तर अप्रतिमच आहेत. एक गोष्ट होती, सांगलीकरांना किंवा इतर सांगलीत येणाऱ्या लोकांसाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते की इतक्या गोष्टी सांगलीत आहेत पण आपण जात नाही. मला नाही वाटत की सांगलीकर सुद्धा कितींदा त्या म्युझियम मध्ये गेले असतील. खरं तर तिथं जावं, या सगळ्या गोष्टी बघाव्यात, कारण उत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी, इतकी संपत्ती आपल्याकडे आहे. अजून अशा कोणत्या सांगलीतल्या अशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ज्या बघण्यासारख्या किंवा तिथं जावं लोकांनी? आता पहा की म्हणजे आता मी केवळ सांगलीतलंच असं सांगतो की आपला कृष्णा काठ जो आहे, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, पूर्वी त्याला माईचा घाट म्हणायचे. बरोबर. स्वामी समर्थांचं आता मंदिर आहे, तिथं उत्सव असतो, दर गुरुवारी मोठी गर्दी असते. तर ते इतकं अप्रतिम पर्यटनाचं ठिकाण आहे. बरोबर. संपूर्ण ते बांधून काढलेला घाट आहे त्याला, आणि नदी आहे, त्याच्यात बोटिंगची सोय आहे. मी अनेकदा बघतो, आता परवा जो अपघात झाला इंद्रायणीला, कुंडमळ्याला, सांगायला हरकत नाही, 15 दिवसापूर्वीच आम्ही गेलो होतो तिथं कुंडमळ्यावरती. आणि त्यावेळेला आम्हालाही शंका आली ती त्या पुलाबद्दलची. आणि तिथं लिहिलेलं आहे, हा पूल धोकादायक आहे, हा साकव आहे म्हणून इथं. पण प्रचंड गर्दी तिथं, शनिवार रविवार तिथं प्रचंड गर्दी. आता खरं म्हणलं तर आपलं हे जे माईचा घाट आणि जो संबंध परिसर आहे, अप्रतिम पर्यटन स्थळ आहे. पण महापालिकेने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, तिथे लाईट लावले पाहिजे. आता संध्याकाळी सुद्धा डास चावतात तिथे गेलं तर, लाईट नाही तिथे, व्यवस्थित हे नाही, लोकांना बसायला व्यवस्थित करायला पाहिजे, स्वच्छता ठेवायला पाहिजे सतत. ते वाटल्यास अगदी नाहीतरी सगळी कंत्राटात येतात, ते कंत्राट द्यावं त्याचं कामाचं, आणि ते स्वच्छता ठेवावी तिथं. ते ठिकाण आहे. सांगली जिल्ह्यात सुद्धा आपल्या हरिपूर, सांगली जवळचं, त्याचं किती सुंदर ठिकाण आहे ते पर्यटन स्थळाला. बरीच मंडळी येऊन, तरी ग्रामपंचायतीनं बऱ्यापैकी सोय केलेली आहे, पण अजूनही तिथं खूप करण्यासारखं आहे, अतिशय सुंदर. मी सांगतो, हरिपूर आणि हे आपला कृष्णा घाट म्हणजे माईचा घाट जो आहे, स्वामी समर्थ घाट, हा जर पुण्यात असता तर तिथं शनिवार रविवारी हजारो लोक आले असते. बरोबर. म्हणजे शेवटी स्थान महात्म्य सुद्धा म्हणतात की नाही, तसं आहे ते. तर लोक यायला पाहिजेत त्याच्यामध्ये.
ह्याच्याकरता प्रयत्न करण्याची फार मोठी गरज आहे. अगदी अगदी. आणि तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी होतात, म्हणजे हेरिटेज वॉक सारखा एखादा कन्सेप्ट असेल किंवा ही जी माहिती तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असता कायम. सांगली जिल्ह्यात सुद्धा अशी बरीचशी भरपूर ठिकाण आहे, भरपूर. मी तेच आता सांगणार होतो. सांगली जिल्ह्यात तर तुम्हाला सांगतो की शुकाचार्य सारखं मंदिर आहे, बाणूरगड आहे किल्ला, की जो भोपालगड म्हणून ओळखला जातो, 1000 वर्षापूर्वीचा आहे. आज तिथं फार अवशेष थोडे राहिलेले आहेत, हे खरं आहे. हे अशा दुर्लक्षामुळेच झालेलं आहे ते. तर त्या बाणूरगडावरती उत्खनन झालं होतं काही वर्षापूर्वी. त्याच्या रथाची चाकं सापडली, ती रथचक्र. त्या रथचक्राच्या धावा ज्या आहेत त्या खाली शुकाचार्य मंदिरात ठेवलेले आहेत. तर हे शुकाचार्य हे अतिशय कठोर तपश्चर्येकरता प्रसिद्ध होते. आपल्याला माहित आहे, स्वतः समर्थांचं वर्णन सुद्धा शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असं म्हणलेलं आहे. तर ते शुकमुनी त्यांचीच समाधी तिथं आहे. ती कशी आली तिथं समाधी? ती तिथं खरंच एक आश्चर्य आहे. म्हणजे ते त्याच्यात औदुंबर हे सुद्धा नरसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं ठिकाण आहे. तिथं राहिलेले आहेत नरसिंह सरस्वती आपल्या औदुंबरला. आणि ही गोष्ट संत एकनाथांना माहित होती. संत एकनाथ आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी हे दोघही जण औदुंबरला येऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे. कारण स्वतः संत एकनाथ, आपल्याला माहित आहे, त्यांच्या अगदी भानुदास बुवा म्हणजे त्यांचे आजोबा पणजोबा हे सुद्धा विठ्ठल भक्तीची त्यांची परंपरा आहे. पण स्वतः संत एकनाथ हे दत्त संप्रदायातले होते. पैठण जवळ एक सुलभ नावाचा डोंगर आहे, तिथं त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला असं म्हणतात त्या ठिकाणी एकनाथांना. तर एकनाथाने तिथं भेट दिली आहे. ते ठिकाण आहे. चांदोलीचं ठिकाण किती सुंदर आहे. आपण आता खडकवासल्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारण बहुतेक 6 TMCचं धरण आहे ते. आपलं वारणेचं धरण किती असेल असं तुम्हाला वाटतंय? हे 6 TMCचं धरण आहे. तर तुम्ही शनिवार रविवार जाता येत नाही, वाहतूक फुल होती, ठप्प होती सगळी पुण्यातली सिंहगड रस्त्यावरनं जाताना. ते 6 TMCचं धरण आहे. आपलं वारणा चांदोलीचं धरण 34.5 TMCचं धरण आहे. तेवढं मोठं धरण आहे ते. त्या ठिकाणी बघण्यासारखं, खरंच बघण्यासारखं ठिकाण आहे आणि राहण्यासारखं ठिकाण आहे. आपण काय करतो, जे म्हणजे आपल्या जवळ आहे पण आपण त्याच्या जागा चुकलेत, आपल्याला माहित नाही, अशी परिस्थिती झाली. अशी सांगली जिल्ह्यात असंख्य ठिकाण आहेत. म्हणजे शिराळ्याचं एक उदाहरण आहे की अगदी स्वित्झर्लंड सारखा प्रदेश म्हणून ओळखला जातो. चांदोलीचं अभयारण्य काय सुंदर ठिकाण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इकडं आपल्या सागरेश्वर अभयारण्य आहे, ते कृत्रिम तयार केलेलं आहे, मानवनिर्मित अभयारण्य आहे. ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. त्याचा एक छोटासा असा घाट आहे. त्याशिवाय आणखी 2 नवीन तुम्हाला पर्यटन स्थळ सांगतो, जी लोकांना फारशी पर्यटन स्थळ म्हणून वाटत नाहीत. ती म्हणजे आपल्याला पण सतत नावं ऐकत असतो, ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू, ह्या 3 योजनांची. ह्या 3 पाणी योजना ज्या आहेत, ह्या पाणी योजनातून सांगली जिल्ह्यातली अक्षरशः लाखो एकर जमीन पाण्याखाली आलेली आहे. आता सगळी बागायती झालेली आहे जमीन. या म्हैसाळ योजनेतनं पाणी उपसून ते आता सांगोला मंगळवेढ्यापर्यंत खाली जाते, मंगळवेढ्यापर्यंत, खिरडीपर्यंत खाली पाणी जाते मंगळवेढ्यातल्या. तर इतकं ह्या योजना मोठ्या आहेत. ह्याचे पंप एवढे अजस्त्र आहेत ह्या योजनांचे. ते पाणी उपसतात कसे, ते पाणी वरती टाकतात कसे, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. 1600, 3600, 2700 हॉर्स पॉवरचे पंप आहेत तिथं त्या ह्याच्यात. ताकारीला जर तुम्ही गेला तर ताकारीच्या खाली ते पंपगृह आहे, नंतर देवराष्ट्राचं पंपगृह आहे. तिथनं पाणी उपसलं जातं. पलीकडे दुष्काळ, एकेकाळी दुष्काळ, आता दुष्काळ राहिला नाही. कडेगाव तालुक्यात डोंगरावर उचलून टाकलं जात होतं. भगीरथापेक्षा सुद्धा मोठा प्रयत्न आहे तो. गंगा खाली आणली त्याच्यापेक्षा सुद्धा. त्यानंतर द्राक्ष बागा आपल्या इथल्या बघण्यासारख्या आहेत. द्राक्ष बाग, कशी द्राक्ष पिकतात, ती द्राक्ष छाटली कशी जातात, द्राक्षाची काढणी कशी केली जाते, त्याचं पॅकिंग कसं केलं जातं. त्यानंतर द्राक्षापासून बेदाणे कसे तयार करतात. आपण नुसतं किसमिस, एकेकाळी इराणमधनं आणि अफगाणिस्तानमधनं आपल्या इथं किसमिस येत होता त्या काळामध्ये. काबुलीवाला नावाचा एक पिक्चर आहे फार प्रसिद्ध गाजलेला हिंदीतला. त्या काबुलीवाल्यामध्ये ते दाखवलेलं आहे त्यांनी, इराणमधनं वगैरे कसा तो किसमिस येतो. आता आपल्या इथं किसमिस तयार होतोय हा, इथनं जातो आता परदेशामध्ये. तर ते आपल्या नागद रस्त्यावरती, सांगली सांगोला रस्त्यावरती अशा शेड आहेत नुसत्या बेदाणे तयार करायच्या. त्याच्यावर नुसती द्राक्ष नेऊन टाकतात ते, त्याच्यातनं बेदाणे तयार होतात. हे सुद्धा बघण्यासारखं नवीन ठिकाण आहे. तर अशी खूप ठिकाण आहेत. दंडोबाचं डोंगर आहेत, इतकं सुंदर निसर्ग सुंदर ठिकाण आहे ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. त्याच्या चौरंगीनाथ म्हणून आपले माजी पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी चौरंगीनाथला एक फार सुंदर ठिकाण तयार केलेलं आहे. पूर्ण घाट आपल्याला थेट उभी जीप किंवा गाडी घेऊन वरती चढावं लागतो. त्या चौरंगीनाथावरती जाता येत. दुर्दैवानं त्यांचं
अकाली दुःखद निधन झालं कदम साहेबांचं, नाही तर ते आम्हाला असं म्हणत होते, मी तिथं रायगड सारखा रोपवे तयार करणार आहे म्हणले ते वर जायला, म्हणजे काही वयस्कर लोकांना वगैरे जाता येत नाही बघण्यासाठी म्हणून. बघण्यासाठी म्हणून. खरंय, खूप चांगल्या गोष्टी आहेत, चांगली ठिकाणं आहेत, पण आपण त्याच्याकडे न बघता उगीच सांगलीमध्ये काही नाहीये, काही नाही असं आपण सांगलीमध्ये फिरण्यासारखं. बनाळी नावाचं जत तालुक्यात ठिकाण आहे, इतकं निसर्ग सुंदर ठिकाण आहे. बनशंकरीचं मंदिर आहे तिथं. बनशंकरी जसं आपल्या ह्याला आहे बदामीला जसं मंदिर आहे बनशंकरीचं, म्हणजे शाकंभरीचं मंदिर आहे, तसं तिथं मंदिर आहे. अतिशय अप्रतिम ठिकाण आहे. उमराणी आहे आपल्या इथं. उमराणी ज्या ठिकाणी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि भेलोल खानाची लढाई झालेली होती, तिथं थोडंसं स्मारक करावं म्हणून खूप प्रयत्न झाला, पण अजून सुद्धा फार काही मोठं स्मारक तिथं झालेलं आहे असं नाही. तर तिथं पण चांगलं आहे. इकडं वाळवे तालुक्यात अशी अनेक ठिकाणं आहेत पर्यटनासारखी करण्यासारखी, खूप ठिकाणं आहेत आपले. बहेसारखं ठिकाण आहे की जे कृष्णा याच्यामध्ये कृष्णा नदीमध्ये आहे. तर आपल्याला ती दृष्टी पाहिजे आणि त्याचं मार्केटिंग पण व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं पुण्यातलं मार्केटिंग झालंय आपल्याला जास्त आपल्याला दिसेल, तसं आपल्या इथलं अजून मार्केटिंगच झालेलं नाही ह्या सगळ्या ठिकाणांचं. त्यामुळे ही दुर्लक्षित ठिकाणं राहिलीत सगळी. बरोबर. पण एक गोष्ट आहे, हेरिटेज, सांगली हेरिटेज जे काही वास्तू आहेत त्या नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न चिंतामणी सर बरीच वर्ष करतायत. त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी ही ठिकाणं बघायला जा, किंवा काय काय गोष्टी सांगलीमध्ये आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये आहेत, नक्की सांगण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतंय की आपण सांगलीकरांनीच कुठेतरी ह्या गोष्टी उचलून धरल्या पाहिजेत. आपण त्यांच्या मार्केटिंग, जसं आता तुम्ही शब्द वापरला, मार्केटिंग केलं पाहिजे. तिथं आपण स्वतः गेलं पाहिजे. मला नाही वाटत खरं तर की सांगलीच्या म्युझियम मध्ये बरीचशी लोक गेलेली आहेत सांगलीतली, नाही लोकांना माहिती, पण नक्की गेलं पाहिजे. काय काय मोठ्या माणसाला 10 रुपये सरकारनं तिकीट ठेवले तिथं, आणि लहान मुलांना मला वाटतं 5 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत बहुतेक मोफतच आहे त्याच्यामध्ये. खरं तर गोष्टी ह्या पोचल्या पाहिजेत असं मला वाटतं. एक गोष्ट आहे सर, या पॉडकास्टच्या निमित्तानं मुक्काम पोस्ट सांगलीच्या माध्यमातून एक गोष्ट आहे की आम्ही लोकांच्या पर्यंत अशा माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतो की जशी तुम्ही सांगलीच्या पाऊलखुणा आजपर्यंत लोकांच्या पर्यंत पोहोचवत आलेला आहात, नक्कीच या दृष्टीनं सुद्धा लोकांच्या पर्यंत या गोष्टी पोहोचतील आणि लोक तिथं पोहोचतील, त्या गोष्टी बघतील. बरोबर. एक गोष्ट आहे मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये की मी एक अशी हे करत असतो, रिक्वेस्ट करत असतो, जे काही मंडळी माझ्या समोर गप्पा मारायला येत असतात, की आपण पूर्वी एखादं पत्र लिहायचो एखाद्याला सुखदुःखाच्या गोष्टी सांगण्यासाठी म्हणून. तर तुम्ही आपल्या या रसिकांना काय सांगाल पत्राच्या द्वारे, की काय करा अशा सांगलीचा हेरिटेज बद्दल आज आपण बोलतोय, काय सांगाल तुम्ही? आदरणीय रसिकजनो, आपल्याला माहित आहे की आपला सांगली जिल्हा हा अतिशय समृद्ध आहे. याला फार मोठा इतिहास आहे, याला सांस्कृतिक मोठी परंपरा आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणं अशी आहेत की जी पाहण्यासारखी आहेत, परंतु आपण ती कधी पाहिली नाहीत आणि ती पाहण्याचा आपण कधी विचारही केलेला नाही. तरी कृपया यापुढं सांगली जिल्ह्यातली जी विविध ठिकाणं आहेत त्यांची माहिती करून घ्या. जिथं जिथं उपलब्ध आहे तिथं तिथं माहिती करून घ्या. आपल्याला जगाची खूप माहिती असते, देशाची खूप माहिती असते, राज्याची खूप माहिती असते, पण आपण आपल्या जवळच्याच गोष्टी आपण विसरत असतो. तर निदान यापुढे तरी आपण अशी चूक करू नये आणि आपल्या जिल्ह्यातली जी ठिकाणं आहेत, किमान मी म्हणतो ज्या त्या गावात तुम्ही राहता त्या गावातली ठिकाणं तरी तुम्ही आवर्जून हे करा. त्याच्याकरता तुम्ही तुमची ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतीत माहिती घ्या, नगरपालिका असेल तर नगरपालिकेत जाऊन काही माहिती घ्या. गावातले काही जाणकार लोक असतात ज्यांनी हौसेनं याची माहिती घेतलेली असते, असे मुद्दाम शोधून काढा आणि त्यांच्याकडे जाऊन त्याची माहिती घ्या आणि आपल्याला त्यातून निश्चित असं कळेल की आपल्याला पाहण्यासारखं खूप आहे, शिकण्यासारखं खूप आहे, अभ्यासण्यासारखं खूप आहे. तर त्यातून आपण त्याचा आनंद घ्या, त्यातून आपलं ज्ञानही समृद्ध करा. आपल्या मुलांना मुद्दाम बरोबर घेऊन जावा आणि ते दाखवा, मुलांना त्याची माहिती द्या. निश्चितच आपण माझ्या या विनंतीचा विचार कराल अशी मी अपेक्षा करतो आणि येथेच हे पत्र थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि खरंच तुमच्याकडची माहिती, मी आता गप्पा मारताना असं वाटतंय की मला असे जवळजवळ 25-30 पॉडकास्ट जरी केले तरी ते कमी पडतील. इतकी माहिती, इतका साठा तुमच्याकडे आहे. नक्कीच पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपण नक्कीच बोलूया. अवश्य. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इथं आलात आणि छान गप्पा झालेल्या आहेत. आणि नक्कीच गप्पांच्या माध्यमातून हा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, ही माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, हाच त्यातला एक
म्हणतो ना की अशी इच्छा आहे की ह्या गोष्टी पोचाव्यात? कसं आहे, एक समर्थाने जसं म्हणलंय, जे जे आपण असे ठावे ते ते लोकांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तर शहाणे करून सोडावे एवढा काही मी मोठा नाही, पण जे जे आपल्याला माहित आहे ते तर लोकांना सांगूया. अगदी बरोबर. येस, थँक्यू व्हेरी मच सर. आणि नक्कीच तुम्ही मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा जो विचार आहे, हेरिटेज सांगली म्हणून आपण ज्या काही गोष्टी बघणं अपेक्षित आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद.